अरे काय तो लाजतोय. काय लाजतोय बघ. हे काय गळे. तर आम्ही जेव्हा दुपारी डीमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा तिकडनं येताना काहीतरी आणलं, ते तुम्हाला दाखवतो आता पिणाऱ्या छोट्या बेबीसाठी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड मॉर्निंग. मी पण आज ॲक्च्युली लेट उठलो कारण ना काल माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मला काल लेट झालं यायला. काल रात्री 3 वाजता आलो मी घरी, त्याच्यामुळे मला थोडा लेट झाला उठायला. तर आज आता उठलो आहे, फ्रेश वगैरे होऊ, नंतर बघू काय आजचा प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे आज थोडं डीमार्टला जाऊन यायचं आहे. आणि मॉर्निंगलाच आज म्हणजे माझी आजी माझ्या काकाकडे होती चारकोपला राहायला काही दिवस. तर ती काकाने मला मॉर्निंगला फोन केला की बोलले की तू ये, मी आलो इथे, तिला घ्यायला ये करून. तर तिला आणायला गेलो. त्यानंतरला माझ्या मोठ्या मामाच्या मुलाने, माझा मोठा भाऊ तो आला. त्यांनी पण मला तेव्हाच फोन केला, बोलतो की आम्ही आलो आहे, आम्हाला पण जरा घ्यायला ये करून. मग तिकडे त्यांना मग दोघांना आता घरी आणलं जस्ट. आणि आता मी पण जस्ट घरी येऊन बसलो आहे वरती. आता ते लोक खाली आहेत खालच्या रूममध्ये. आणि आता बघू, आता थोडं फ्रेश वगैरे होतो आणि मग बघू आता पुढे. नंतर डीमार्टला जायचंच आहे, तर डीमार्टला जाऊन आल्याच्या नंतरला बघू काय पुढचं प्लॅनिंग. अरे सुहास सांगतो त्याला पण. आता डेजी बोलते मला मामूकडे जायचं आहे, शेपटी आले होते डेजी, माझी डेजी. आज कुठे आणणार डेजी तू? मामूकडे आणणार आहे, शेपटी आले ते. मामूचं नाव काढलं की शेपटी आले ते. डेजीची बसायची स्टाईल बघा ना, बरोबर ना, मांडी खाली काहीतरी नरम गाली पाहिजे खाली, त्याशिवाय आम्ही बसत नाही. हा डेजी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. दीदी माझ्या बाजूला बसले, माझे आंघोळ झाले. आंघोळ करून मी जस्ट बाहेर आले. मी इथे खाली बसली म्हणून डेजू पण बघा येऊन बसले माझ्या मांडीवरती. आणि केतन, आता मी आंघोळ करून बाहेर आली, आता केतन आंघोळ करायला जातोय. त्याच्यानंतरला आम्ही जाणार आहोत डीमार्ट. सो गाईज, घरची साफसफाई तयारी जी सर्व झालेली आहे. आणखी आता इकडे तयारी करते डीमार्टला जाण्यासाठी. आणि आणखी तयारी करते, आणखीची तयारी झाली की आम्ही जाऊ डीमार्टला. डीमार्टची महिन्याभराची माझ्या चेहऱ्यावरती गुण येत आहे, घे त्या चेहऱ्यावरती तेज आला. ओहो अंक्या, आजकल बहुत सुंदर दिख रही है. क्या है ये सुंदरता का राज? एकच तुझे हे असेल ना, ऑरेंज घे, एक ऑरेंज. हे घेतलंस, दुसरं नाही. दुसरं नको, दुसरं एवढं काय खास नाही. ऊद आहे त्याच्यात, ऊद आहे, गोल्ड आहे, वाईट ऊद नाही आहे. गोल्ड ऊद यूज करायचा. पण तो युनिसेक्स आहे काय? तर आम्ही आता डीमार्टमधनं आत्ता जस्ट घरी आलोय. वाजले तर 4. आता आम्ही जेवायचा टाइम, चायचा टाइम झालाय आणि आता आम्ही जेवणार आहोत. भूक लागली जाम जोराची. अरे काय तो लाजतोय. हे काय गळे. तर आम्ही आता जेवून घरी आले. आणि हा आमचा जुना फॅन आहे, तो लय बुडबुड झाले आता 1-2 वर्ष झाली. आता काय झालं माहितीये का, जेव्हा व्यवस्थित असतो, पण तो नवीन नाही आहे. नवीन नाही तो. आता समजा आता लावलाय ना, आता अर्धा 1 तास ना व्यवस्थित, रात्रीचं असं होतं 2-3 तास जरा व्यवस्थित राहतो, नंतरला
म्हणजे असं वाटतं की पडेलच, असं वाटत पडेल का. आणि एवढं हे आहे. आणि पंख्याच्या खाली त्या बेडवर बरोबर अंगठ्या झोपते, म्हणून मग तो रिक्स नाही घेतलाय. त्याच्यामुळे आज नवीन पंखाच घेऊन आलोय. तर संध्याकाळी लावू पंखा. हा, दादा येऊन लावणार आहे फॅन. दादानी आमच्या वायरमेन केलेली आहे. मल्टी स्पेशलिस्ट आहे तो. हो. तर हा बघा माझ्या भावाने हा व्हाईटवाला बजाजचा फॅन लावलेला आहे, नवीन वाला. आता हवा मस्त येते, आवाज नाही करत आहे, काय नाही करत आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला आम्ही दुपारी बोललो होतो की पंखा अतुल व्यवस्थित म्हणजे नवीन पंखा लावणार होता, तर अतुलला तर नवीन पंखा लावला आहे. आणि आता आम्हाला अतुल साहेबांसाठी जायचं आहे कपडे घ्यायला. साहेब कुठे आहे सांगा जरा. चला आता मलाडला आमचा प्रोग्राम बनलाय. मलाडला जाऊन अतुलला जरा कपडे घ्यायचे, त्यांनी काय शूज घ्यायचे. तिथे पार्किंगच्या तिथेच बघ ते दुकान आहे शूजचं. गाडी पार्क करतो मलाडला, तिथे आहे ना का ते. आणि मलाडला आपण नटराज मार्केट मध्ये. हा, कळलं मला कळलं. तू पेटली, ऐक ना, तू पेटली. तिकडे जातो आता. चांगली आहे पण. ही मस्त आहे, ती पण घालायला बरी आहे. काम सुटलं तर घरी तरी घालता येईल. बॉम्ब बॉम्ब झोपले वाटतं सगळे. सो गाईज आम्ही आलो आता घरी. फिरलो बरंच फिरलो. त्याला फक्त पॅन्ट घेता आली, कारण शूज वगैरे त्याला जसे हवे तसे काय भेटले नाही. आम्ही खूप फिरलो पण कुठे भेटले नाही, फक्त पॅन्ट भेटली. आता मी आलो आहे घरी. आम्ही आता तर जेवायचं, जेवू आणि मग नंतरला दीदीला थोडं तिचं शिसू करून झोपणार. सो मित्रांनो, तर आम्ही जेवण वगैरे सर्व आलेलं आहे घरी. आता आलो आहे झोपणार. पण करून आणलंय डेजीचं सर्वांचं. तर आज आम्ही जेव्हा डीमार्टमध्ये गेलो होतो, मग याला हिला झोप आली आणि त्यालाही थकली आता. तर आम्ही जेव्हा दुपारी डीमार्टमध्ये गेलो होतो तेव्हा तिकडनं येताना काहीतरी आणलं, ते तुम्हाला दाखवतो आता येणाऱ्या छोट्या बेबीसाठी. असं वाटलं ते आम्हाला सांगा, अंक दाखव व्यवस्थित. हे आहे 4 पीस सेट. हे बघा, हे जे दिसते हे वाला, हे आहे मच्छर होतं. अरे मारते मला. हे बघा 4 पीस सेट आहे. हे असं आहे, असं आहे. हे बघा, हे असं आहे. हे हे जे हे वाला आहे ना हे, आणि हे जे प्रिंटेड वाला आहे ना ते हे आहे. हे बघा, हे मला हे म्हणजे डीमार्टमध्ये मी बघितलं, माझ्या नजर पडली आणि मला असं वाटलं की घ्यावं असं. टाईम आहे 5 ते 6 महिने आहेत, पण मला हे बघितल्याच आवडलं. ती एक असं असतं ना, पहिल्या नजरेमध्ये बघितल्यावरती असं आईचं प्रेम, मम्मीचं प्रेम डोळ्यामध्ये भरतं, तसली गोष्ट झाली. आणि मग घेऊन टाकलं, विचार केला नाही. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. आणि आमच्या चॅनलचं नाव आहे द फन विथ फॅमिली. आता मिळू आपण.